आनंद तुम्ही घेऊ शकाल. हर्ट ऑफ भिवंडी सिटी, भिवंडी शहराचं काळीज म्हणजे चॅलेंज हे मैदान आणि चॅलेंज स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून एक भव्य दिव्य क्रीडा सोहळा आपल्या समोर महापौर चषक 2021 सलामीची जोडी 64 ग्रामीण संघ आपल्याला पाहायला मिळाल्याने त्या ग्रामीण संघातनं 3 जे ट्रॉफीज ते उचलणारे संघ आतापर्यंत आपण पाहिलेत. आता अगदी आपण म्हणू शकतो की अंतिम लढत अंतिम 4च्या वारसदारासाठी पाहायला मिळते आहे. खंबालपाडा आणि त्यांच्या विरुद्ध संघ राहणार. सामन्याला ज्यावेळी सुरुवात होईल त्यावेळी नक्कीच आपण ऐकूया प्रियांशी स्टुडिओमधनं गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सरांना. खूप खूप धन्यवाद. शुभ दुपार मित्रांनो. तुम्हा सर्वांना महापौर चषक 2021च्या चॅलेंजमय शुभेच्छा, सुस्वागतम. आताच रंगणारा सामना SSCC खंबालपाडा डोंबिवली विरुद्ध विलास स्पोर्ट्स राहणार भिवंडी. डोंबिवली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि निमंत्रण दिलंय ते विलास स्पोर्ट्स राहणार या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. 2 आघाडीचे फलंदाज आलेले आहेत ते देवेश आणि भावेश. तर त्यात स्ट्राईकवर आहे भावेश आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे देवेश. पहिलं षटक घेऊन येतोय आशुतोष, हे पहिलं षटक टाकणार आहे. आखो टप्प्याचा चेंडू, भरपूर वेळ होती त्या चेंडूला खेळायची आणि लिलया त्या चेंडूला गलीमध्ये खेळत 1 धाव पूर्ण करतोय. चांगलं मोजमाप, आत्ताच विजय नोंदवलाय, आत्मविश्वास आहे. घाम आत्ताच कुठे निघालाय आणि घामाचा जो सुगंध आहे तो सुद्धा अजून ताजा तवाना आहे. घामाच्या धारेंनी मनुष्य अजून निखरून दिसतो कारण तिथे त्याचं कर्तृत्व सिद्ध झालेलं असतं. आणि माहुलगावला बीट करून आता खंबालपाडा विरुद्ध संघर्षाची तयारी सुरू झाली आहे विलासमती राहणारची. तर धाव संख्या 1, उजवी आणि डावी जोडी भावेश आणि देवेश. देवेश हा डावखुरा. उजव्या हाताने राऊंड द विकेट हा चेंडू आत आणायचा प्रयत्न, मात्र बॅटनी त्या चेंडूला गलीच्या दिशेने ढकलून 1 धाव पूर्ण करतोय तो देवेश. दोन्ही आघाडीच्या फलंदाजांनी एकेरी धाव घेत आपलं खातं उघडलंय या सामन्यामध्ये. अतिशय चांगली सुरुवात होतीये. संत आणि सावध पवित्रा सध्या आपल्याला पाहायला मिळतो टीम राहणारच्या माध्यमातून. म्हणजे 5 षटकांची मॅच आहे. बॅटिंग वाटायला आली आहे की तिचं टार्गेट सेट करते आहे टीम राहणार. आताचा चांगला चेंडू होता, धाव बाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि गडी बाद होतोय. एवढ्या घिसड गायची गर्दी कशाला असायला पाहिजे, म्हणजे जिथे धाव नाहीये तिथे धाव घ्यायला गेला. आणि दुसऱ्या बाजूला झेलसाठी सुद्धा प्रयत्न झालेला, परंतु पंचांनी धावबाद घोषित केलंय फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला. म्हणजेच पहिला धक्का लागतोय टीम राहणारला आणि सांघिक यश खंबालपाडा टीमला मिळालाय. प्रयत्न अतिशय चांगले झाले. यष्टांच्या मागे साई शेलार होते यष्टी रक्षक, झेलसाठी सुंदर प्रयत्न केला, मात्र तिथे फलंदाज थोडक्यात बचावले. तर नॉन स्ट्रायकर एंडला अतिशय सुंदर थ्रो आला बॉल एंडला आणि आशुतोषनं कॅरी देखील भरपूर चांगलं केलं आणि परतावं लागलं. जो अतिशय महत्त्वाचा फलंदाज होता देवेश, तो मात्र 1 धावसंख्येचं योगदान देऊन मैदानातून माघारी परतलाय. न्यू बॅट्समन इंटर होता नंबर 3 वरती करण कांबळे. आशुतोष यांचा पुढील चेंडू अतिशय देखणा असा हा चेंडू गुडलँड स्पॉटवर आदळून चांगली टेक ऑफ होती आणि साई शेलरची जी हाईट आहे त्या हाईटच्या हिशोबाने तो चेंडू व्यवस्थित त्याच्या कमरेपर्यंत आला होता. निर्धाव. परत एकदा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे म्हणून ती प्लेसमेंट आणि 2 धावा अगदी आरामात. म्हणजे मागील चेंडू जो निर्धाव होता त्याची भरपाई केली आहे ती दुहेरी धाव घेत. धावसंख्या 4, 1 बाद. विलास स्पोर्ट्स राहणार. निर्धाव चेंडूंना लवकर रिकवर करणं हे धावफलकावरती तितकंसं गरजेचं असतं आणि या 2 धावेनं पुन्हा एकदा 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. वेगवान चेंडू होता, काहीचा खाली राहणारा गोझंडर बॉल, ज्याला ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये म्हटलं जातं, बॉल दॅट गोज अंडर द बॅट,
आणि तशी गोजंडर बॉल यष्टीरक्षकाच्या हातात सेटल होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1 गडी बाद 4. संथ गतीने सुरुवात झाली आहे. ओमकार, नेहमी सुरुवात डळमळीत असते. कधी कधी सुरुवात जी असते ती अतिशय चांगली असते आणि कधी कधी जी सुरुवात असते ती थोडीशी वॉचफुल असते. आज जी सुरुवात आहे ती थोडीशी वॉचफुल आहे, म्हणजे सावध पवित्र घेऊन खेळतायत, कारण त्यांना माहीत आहे की आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी प्रदर्शन बाहेर येणं हे खूप गरजेचं आहे. आज टॅलेंट सिद्ध होणं तितकंसं गरजेचंच असेल आणि आपण म्हणू शकतो की आशुतोषनं ते केलं. संगनायकानं जो विश्वास दाखवला, पहिल्या षटकामध्ये त्याला गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं आणि त्यानं फक्त 4 धावा देत एक सांघिक यश मिळवून दिलं खंबालपाडा टीमला. फलंदाजी अतिशय खोलवर आहे टीम राहणालकडे, त्यात शंका नाही आहे. मग ते सध्या भावेश आणि करण कांबळे दुसऱ्या विकेटसाठी कशा प्रकारे भागीदारी करतील त्यावरती येणारं जे धावफलक आहे ना, टार्गेट आहे, ते सेट होताना दिसेल. नवीन षटकाची सुरुवात करतोय नितेश आणि त्याचा पहिला चेंडूवर 2 धावा ड्राईव्ह करत पूर्ण करतोय तो फलंदाज करण कांबळे के. तर धावसंख्या पोचली ती आता 6 वर. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावात करणं हे खूप महत्त्वाचं असते मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये. आणि करण कांबळेनी अगदी आत्मविश्वासाने सुरुवात केली, कारण येणारा पहिला चेंडू हा लोअर फुल टॉस होता आणि हळूवारपणे तो कव्हर ड्राईव्ह मारून 2 धावा. यावेळेला सुद्धा आपली ऑफस्टिक कव्हर करून त्याने तो चेंडू गलीच्या दिशेने खेळला होता. 1 धाव. धावसंख्या झाली 7, 1 बाद. अजून एकही मोठा फटका खेळू दिला नाही आहे किंवा सिंगल डबल्स त्या देखील अगदी मेहनत करून घ्याव्या लागतात. कुठेतरी सध्या बॉलरचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळत आहे. संयमानं सुरुवात करतोय संघ राहणार. विलास स्पोर्ट्स राहणार फुलटॉस चेंडू बॅटच्या मधोमध घेऊन त्या चेंडूला ड्राईव्ह केलं होतं. प्रॅक्टिस पिच ज्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आहेत तिथे, आणि धावा होत आहेत त्या 8, 1 गडी बाद. पहिला गडी बाद झाला होता तेव्हा धावसंख्या होती 2, आताची धावसंख्या आहे 8, भागीदारी 6. नितेशचा पुढील चेंडू यावेळेला सुद्धा फुलटॉस होता. परत प्रॅक्टिस पिचच्या इथे एक्स्ट्रा कव्हर ला येऊन चेंडू थांबवला जातोय. धावसंख्या 9 वर. एकेरी दुहेरी धावा बघायला मिळत आहेत. अजिबात घाई नाही आहे. दोन्ही फलंदाजांना माहीत आहे आधी चाचपडून खेळू, नंतर थोडे स्थिर स्थावर होऊन आपल्याला खेळायची संधी मिळणार. 5 षटकांचा सामना आहे. षटकं जरी कमी असली तरी झटपट क्रिकेट आहे. यावेळेला रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न होता आणि 1 धाव. आणि वेगाने दुसरी धाव पूर्ण करतील. डायरेक्ट हिट आणि इथे ही ओव्हर थ्रो नडणार आहे त्यांना. एकेरी दुहेरी धावा करत असताना क्षेत्रव्यूहामध्ये प्रेशर कसं क्रिएट करायचं ते या दोघांनी दाखवून दिलं. आणि त्यांचे टी शर्ट आणि ट्रॅकपॅन्टचे जे कलर आहेत ते जेव्हा खेळपट्टीवर धावत होते तेव्हा असं वाटलं की भिवंडीच्या हायवेवर एखादी कूल कॅब धावते की काय. आणि एक चांगली मुवमेंट इथे आता आपण म्हणू शकतो शिफ्ट होती आहे, कारण काही क्षण फक्त दबाव आणि दबाव होता आणि चांगल्या स्थितीमध्ये खंबालपाडा होती. मग आता एखादी चूक आहे ना, दबाव रिलीफ करते आणि तेच घडलं. टीमची टोटल 12 वरती जाऊन पोहोचली आहे. नितीश शेलारचा अंतिम बॉल इथे शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. नितेश यांचा पुढील चेंडू आणि मुख्य व्यासपीठाकडे खेळायचा प्रयत्न होता आणि वाईडिश लॉंगनला एक सोपा झेल देऊन परततोय तो फलंदाज करण कांबळे. पहिली विकेट मिळते बॉलर नितेश शेलारला आणि दुसरा धक्का राहणार क्रिकेट संघाला लागला. अतिशय सुंदर झेल घेतला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज होते आणि जो ट्रॅप होता त्यामध्ये फसले. खरं तर लॉंग ऑन लॉंग ऑफची बाउंड्री चेस करणं चॅलेंजच्या मैदानावरती प्रत्येकासाठी चॅलेंज आहे. ते स्वीकारलं होतं फलंदाजांना. मग त्याचा जो इम्पॅक्ट धावफलकावरती यायला हवा होता, जो षटकार त्याला खेचायचा होता तो त्याला खेळता आला नाही आणि कॅच झाली आणि धक्का लागला आणि न्यू बासमन इंटर होतोय नंबर 4 वरती, ज्याच्या नावानं
या गावाचं क्रिकेट जाणलं जातं. चिराग माई आला तसं खरं तर फक्त राहणार नाही, भिवंडीच्या सिटी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी त्याची आहे. त्याचबरोबरीनं मागचे अनेक वर्ष स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक देखील गाजवलं या खेळाडूंना नक्ष 11 भिवंडी टीमच्या माध्यमातून खेळताना. त्यामुळे या खेळाडूकडनं अपेक्षा कुठेतरी मोठी ठेवतो संघ राहणार. पहिल्या षटकात 4 धावा आणि 1 गडी बाद, दुसऱ्या षटकात 8 धावा आणि 1 गडी बाद आणि आशुतोष आपलं वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक आता घेऊन येतोय आणि त्याला सामोरं जातोय तो चिराग माळी, संघनायक विलास स्पोर्ट्स राहणार. पहिला चेंडू टोलावून मारायचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बॅटच्या रेंजमध्ये आला नव्हता. द्रुत गतीचा हा चेंडू यष्टीरक्षक साई शेलार यांच्या हातामध्ये जाऊन सेटल होतोय. धावसंख्या थांबली अजूनही 12वर, 2 गडी बाद. पुढील चेंडू यॉर्कर मधल्या अष्टीवर येणारा अगदी बॅकलिफ्ट खाली देऊन 1 धाव पूर्ण केली चिराग माळी यांनी. चिराग माळी हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्याकडे क्रिकेटमधले चांगले फटके आहेत. गोलंदाजी करत असताना त्याच्या भात्यामध्ये विविध प्रकारचे चेंडू आहेत आणि म्हणून येणारा 2 ते 5 वर्षात हा खेळाडू अजून खूप प्रगती करेल अशा अपेक्षा राहणाळवासी आणि भिवंडीवासियांकडून आहे. 13 धावा, 2 बाद. चेंडूला यावेळेला दाबून खेळलंय, लेट कटच्या रूपाने चेंडू जातोय वाईडिश गल्ली आणि थर्ड मॅनच्या मधोमध आणि 2 धावा पूर्ण करतायत. अजूनही तोच सावध पवित्र आहे, कारण अजिबात घाई आणि धोका पत्करायचा नाहीये. ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी कुठेतरी हात खोलण्याचे मनसुबे घेऊन मैदानावरती उतरला. मध्ये आतापर्यंत गोलंदाजी अतिशय चांगल्या टप्प्यावरती तंत्रशुद्ध बॉलिंग करताना आशुतोषला आपण पाहिलं, त्याआधी नितेश शेलार आणि सेकंड स्पेल. आताचा चेंडू फुलर लेनचा आणि ऑफस्टम्पच्या बाजूने जातोय साई शेलार यांच्या हातामध्ये. आशुतोष चांगले बदल आणतोय, लेंथमध्ये बदल तर आणतच आहे, तो लाईनमध्ये सुद्धा तेवढेच बदल आणतोय, म्हणजे त्याच्या गोलंदाजीमध्ये आमूलाग्र परिवर्तन बघायला मिळतंय. आताचा चेंडू आखूट टप्प्याचा आणि त्या चेंडूला हुक करायचा प्रयत्न, हातातनं सोपा झेल सुटला आणि षटकार फलंदाजांनी लुटला. अगदी चांगली संधी होती भावेश सारख्या एक चांगल्या फलंदाजाला बाद करण्याची. बॅकवर्ड स्कोअर लेगला फोल्डर होते, सोपा साधा झेल होता आणि हाताला चाटून चेंडू निघून गेला सीमेरेषेच्या दिशेने आणि 6 धावा धावफलकावरती अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आणतात. विलासमती राहणारला धावफलक जाऊन पोहोचलाय 21, 2 गडी बाद आणि 15वर पोहोचलाय तो भावेश. 9वर ड्रॉप झाला होता. तदनंतर हा जो षटकार लागला हा नक्की महागडा ठरू शकतो, तो म्हणजे खंबालपाडा संघाला. ओव्हरपिच चेंडू होता, चांगला ड्राईव्हचा फटका, 1 धाव मिळणार आहे. प्लेसमेंट क्षेत्ररक्षकाकडे होती आणि म्हणून एकापेक्षा जास्त धावा मिळणार नव्हते. धावसंख्या झाली आहे 22, गडी बाद झाले 2. मागील षटकामध्ये 10 धावा आलेत आणि एकही गडी बाद झाला नाहीये. मागील षटकाचा हायलाईट जर बघायचं झालं तर त्यात एक षटकार हा पुलच्या फटक्याने भावेशकडून बघायला मिळालं होतं. तर चतुर्थ षटक जेव्हा सुरू होईल तेव्हा ओंकारी धावचं समालोचन घेऊन येणार आहे. ओंकार मात्र झेल घेणं ही एक कला आहे आणि क्षेत्ररक्षण एक गणित सारखं आहे. गणितचे कोडे सारखे सोडवावे लागतात आणि प्रॅक्टिससाठी तुम्हाला चांगली मेहनत करावी लागते. म्हणजे ऊनमध्ये दुपारी 2 वाजताची प्रॅक्टिस, संध्याकाळी 4 वाजताची प्रॅक्टिस, सकाळी 8 वाजताची प्रॅक्टिस, असे वेगवेगळ्या वातावरणमध्ये जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर वेगवेगळ्या ज्या कंडिशन्स असतात त्याला तुम्ही एकरूप होऊन खेळू शकता. अगदी बरोबर. म्हणून म्हटलं जाताना सराव हा माणसाला बळकट बनवतो, प्रॅक्टिस मॅन परफेक्ट. आणि तुम्ही चॅलेंज मैदानाचं अतिशय विलोभनीय असं दृश्य सध्याच्या घडीला पाहू शकता. साई शेलार 4थ्या षटकामध्ये सज्ज झालेत गोलंदाजीसाठी. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू साई शेलारचा हलक्या हाताने खेळले पुश करत असताना पॉइंटला एक सिंगल मिळती आहे. बॅकलिफ्टचा अतिशय सुंदर वापर करतो सर भावेश. एक षटका त्याच्या बॅटमध्ये नक्कीच आलाय. आता कुठेतरी तो आत्मविश्वास त्याच्याकडे असेल आणि आता 11 चेंडूंचा खेळ या डावातील बाकी आहे. पाहायचं आहे गेअर डाव कशा प्रकारे करेल चिराग माळी आणि फलंदाज भावेश चौधरी. उजवी डावी जोडी आहे कायम, म्हणजे भावेश देवेश आणि आता भावेश चिराग
हे खूप महत्त्वाचं असते. जर तुमच्याकडे डावखुरे फलंदाज असले की त्यांना बॅटिंग ऑर्डरमध्ये तुम्ही योग्य स्थानी जर फलंदाजीसाठी पाठवले तर ते डोकेदुखी ठरू शकतात. फुल टॉस बॉल चिरागसाठी संधी होती चिराग माईकडे आणि त्या संधीचं केलंय सोनं आणि चेंडू जातोय मिड विकेटच्या बाहेर. येतो दर्जेदार फटका ज्यासाठी जाणलं जातं ना चिराग माईला. आता ती सुरुवात आणि त्याचं खरं रूप काय तो फुलटॉस बॉल मिळाल्याबरोबर त्यांना दाखवलं. असं वाटतं की ती लेग साईड त्याने बटईने घेऊन तिथे 6 धावांची धावबाग फुलवलेली आहे आणि जर असे चेंडू येत राहिले तर ऑन साईडला एक चिराग गार्डन तयार होऊ शकतो. ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली आहे आणि हा षटकार नक्की धावसंख्येला सुद्धा आता पुढे नेऊन जातोय 29 वर. आणि जो संघ संथ गतीने खेळत होता तो शेवटच्या 2 षटकामध्ये तुटून पडणार की काय अशी चिन्ह निर्माण झालेली आहे. आणि षटकाराने धावफलक स्कोर कार्डवरती 29. अगदी सकाळी जो फूल उमलतो त्याला माहिती नसतं सर आपल्याला मंदिरात जायचं की स्मशानात. तसंच गोलंदाजाकडनं चेंडू पडला की त्याला देखील माहिती नसतं की आपल्याला विकेट मिळणार आहे सिंगल की षटकार. मग जर फुलटॉस बॉल मिळाला तर त्याच्यावरती फलंदाजाला माहिती असतं की या बॉलवरती आपल्याला फुल्यांची बाग नाही तर बगीचा फुलवायचाच. कमबॅक करत असताना साई शेलार मागचा चेंडू फुलटॉस होता यावेळी खोलवट टप्प्याचा. उजवा त्याचा गोलंदाज समोर डावा त्याचा फलंदाज त्याच्यासमोर राऊंड विकेट येऊन एक अँगल कसा मिळेल फलंदाजापासून चेंडू दूर कसा ठेवला जाईल हा प्रयत्न आता साई शेलार करतायत. अजून एक सुंदर चेंडू अंपायरकडे लाऊडली अपील झाला लेग बिफोर विकेटसाठी. मग अंपायरचा इशारा लेग बाईच. अतिरिक्त धाव फलकावरती आणि सर धाव फलक जाऊन पोहोचलाय 3-0 30 ऑन बोर्ड. साई शेलरकडे एक चांगली उंची आहे आणि ज्या हाईटवरनं त्याचा चेंडू येतो आणि जो टेक ऑफ घेतो कदाचित असं झालेलं असावं की तो चेंडूचा जो इम्पॅक्ट होता तो यष्ट्यांच्या वरून कदाचित गेलेला असावा आणि हा सुद्धा एक भाग असू शकतो की तो नाबाद घोषित केला गेलाय. इम्पॅक्ट विकेट हिटिंग या सगळ्या गोष्टी अगदी महत्त्वाच्या असतात. अंपाच्या दृष्टिकोनातून लेग बिफोर विकेटसाठी मध्ये इथे दृष्टिकोन बदलला. स्विच हिटचा फटका खेळला आणि फिल्डर होते त्याच्या हातामध्ये जाऊन हा बॉल विसावला. एक चांगला झेल आणि साई शेलरला मिळते सफलता. आणि मैदानातून माघारी परत असताना भावेश बाद झालाय. रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्यासाठी तो सरसावला होता कारण आता चिरागने एक षटकार मारला होता आणि भावेशला सुद्धा वाटलं की मी जर अजून एक 6 धावा जोडले तर संघासाठी ती फायदेशीर होऊ शकते. मात्र साईचा हा चेंडू लोअर फुलटॉस होता आणि त्यावर रिव्हर्स स्वीप मारणं हे मात्र जमलं नाहीये फलंदाजाला आणि एक सुंदर झेल आउटफील्डमध्ये टिपला गेलाय. आणि जो भावेश चांगलं खेळत होता त्याला जीवनदान मिळाल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने धावा काढायला पाहिजे होत्या ते मात्र बघायला मिळालं नाहीये. मात्र लाईफ मिळाल्यानंतर तो जवळपास एक 8 धावा जोडू शकलेला आहे. अक्षय चौधरी नवा फलंदाज. चिरागच्या बॅटमधून अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट दर्जेदार षटकार येतोय. ज्या फटक्यांची आता गरज आहे ना तो एक खणखणीत षटकार चिराग माईच्या बॅट. फटका असे फटके बघायला खूप मजा येते. चिराग माळीने जर हा फटका एखादा इंग्लंडच्या मैदानावर मारला असताना तर इंग्रज लोकांनी शॅम्पेनच्या बॉटल उघडून प्याले असते असा आनंद झाला असता. ज्या पद्धतीचा तो षटकार होता हाय क्लास दर्जेदार विलोभनीय सेलिब्रेशन झालं असतं आणि अगदी ते सेलिब्रेशन सध्या करतायत राहणार गावचे समर्थक आणि त्यांचं डगआउट. धावसंख्या 6 ने पुढे सरकतीये. धावफलकावरती धावा 36. एक खणखणीत षटकार खेचला चिराग माईनं. विकेट गेले 3 आणि 4 षटकांमध्ये 36 धावा म्हणजे सरासरी जर आपण पाहिली तर 9.00 या सरासरीने या धावा बनवले गेलेत. आता शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 2 षटकार चिराग माईनं ठोकलेत त्याच्याकडनं देखील आता नक्कीच एक मोठ्या डावाची अपेक्षा संघ ठेवतो. या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या साई शेलार यांनी म्हणून आपण म्हणू शकतो की महागडं षटक राहिलं. एक विकेट त्याला जरूर मिळाली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 12 धावा आणि तदनंतरच्या 2 षटकामध्ये 24 धावा म्हणजे डायरेक्ट डबल करून टाकले. खूप वर्षापूर्वी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटची स्कीम असायची 6 वर्षात दाम दुप्पट.
तसा हा स्कोर दुप्पट झालाय 4 षटकानंतर. आणि आता शेवटच्या 6 चेंडूमध्ये जर एक 12-15 धावा निघाल्या तर हा सामना नक्की चांगला होईल. कारण खंबालपाडाकडे जितेश शेलार आणि इतर सर्व चांगले फलंदाज आहे, दुसऱ्या बाजूला राहणार संघाकडे चांगले गोलंदाज आहे. मात्र कुठल्याही परिस्थितीत ही धावसंख्या जर 50 पर्यंत गेली, वी हॅव अ मॅच ऑन द हँड. आणि तोच प्रयत्न असेल टीम राहणारचा. फलंदाजांचा प्रयत्न अतिशय चांगले होते. विक्रम शेलार होते क्षेत्ररक्षक, स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं चेंडूवरती आणि एक सिंगल रोखता आली नाही आहे खंबालपाडा टीमला. येस, मात्र मगाशी अजय घरत आणि सिद्दीक बाबे बोलत होतं दृष्टिकोन. त्यांनी एक धाव दिली आहे, पण समोर तुम्ही बघाल तर त्यांनी 3 धावा वाचवलेत, कारण एक खूप मोठा गॅप होता. तर तिथे कुठेतरी मला असं वाटते की त्या 3 धावाची बचत त्यांनी संघासाठी इथे केलेली असावी. आणि हाय स्टँड ऑफ फोल्डिंग देखील तुम्हाला मदत करू शकते. आणि ते सांगत असताना एक अनुभवी खेळाडू विक्रम शेलार. राऊंड विकेट, अतिशय सुंदर फटका जमिनी समांतर आणि अलॉंग द कार्पेट बॉल निघून गेलाय सीमारेषा बाहेर. आणि हा फटका कुठेतरी प्रेक्षकांच्या मनाला एक आनंद देऊन जातो. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका होता. बॅकलिफ्टला खाली आणलं, चेंडूला सरळ रेषेत खेळले बरोबर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि चौकार वसूल करत असताना चिराग माई. आकर्षक फटका आणि अगदी बॅटच्या मधोमध घेऊन त्यांनी गॅपमध्ये तो फटका मारला होता. एक चांगला फलंदाज तोच असतो जो गॅपमध्ये आपले फटके मारत असतो. आणि या चौकारामुळे अजून धावसंख्येला गती मिळते. 41. चौकारानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला बॉल हवेत मात्र क्षेत्ररक्षकांपासून दूर राहिला. खरं तर काय झालं, मिड विकेटच्या फोल्डरला कॅचची संधी होती. मात्र मगाशी जो तुम्ही उल्लेख केला, सकाळचा सराव, दुपारचा सराव, संध्याकाळचा सराव, रात्रीचा सराव गरजेचा असतो. आणि इथे चेंडू नजरेच्या थोडासा आड गेला, त्याच्यामुळे 2 धावा देखील मिळाल्या. आणि चिराग माई स्ट्रायकर एंडला देखील आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 43 धावा, 43ला विकेट गेली. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. धनाजी शेलार, अतिशय सुंदर चेंडू. चौकार मारला ना त्यावेळी चेंडू थोडासा बाहेर होता आणि चेंडूच्या मिरिटपर्यंत घेऊन गेले चिराग स्वतःला. आणि पाहिलं की त्या झोनमध्ये चेंडू टाकला तर चिराग चांगलं खेळतो एक्स्ट्रा कव्हरला. यावेळी टप्पा थोडासा आतमध्ये टाकला, फॉलो केलं बॅट्समनच्या फुटवर्कला आणि एक निर्धाव चेंडू येतोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, मग बनून राहतील प्रेक्षक. आणि चिराग माईच्या बॅटमधनं आता धावेंचा दिवा कुठेतरी उजळवला जातोय आणि संघ या षटकारानं पोहोचतोय 49 या आकड्यावरती. नाही, नक्कीच इथे चिराग माळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतोय. आज 21व्या शतकातला जो कर्णधार आहे त्याचं नेतृत्व कल्पना शून्य होऊन चालणार नाही. जबाबदारी घ्यावी लागेल. आणि ज्या पद्धतीने तो बैठक शॉट त्याने मारलेला, अगदी इयॉन मॉर्गनची आठवण करून देणारा तो गगनभेदी षटकार. आणि हा देखील डाव आहे त्याचा खेळाडू. इथे फुल टॉस, उंची तर मिळाली आहे, अंतर कापेल का, स्कोअर ऑफ द विकेट. आणि यस, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. काही काळ सुरुवात किती शांत केली, कोणी विचारही केला नव्हता की 55 धावा धावफलकावरती सेट करेल. 2 षटकांमध्ये 12, बॉलमध्ये 24, 3 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर कुठेतरी दबाव होता. 4 षटकांमध्ये तो बाजूला झाला, 36 झाल्या. आणि आता शेवटच्या षटकामध्ये 19 धावा उकरून काढून 55 रन पूर्ण झालेले एक चांगलं टार्गेट आहे चॅलेंजच्या मैदानावरती. आणि आता खंबालपाडा संघासमोर 56 धावेचा लक्ष्य दिनेश चौगुले यांना तुम्ही पाहता, किशोर पवार यांना तुम्ही पाहू शकाल डोंबिवलीमधून आले माझा आनंद घेण्यासाठी. आणि सन ऑफ विलासार पाटील यांना आपण पाहतो, विश्वास माने चॅलेंज करायचं कॉलेजच्या एक्स कॅप्टन सोबत सगळ्यांना पाहतो आपल्या मोठ्या स्क्रीनवरती. आणि पहिल्या डावाचा खेळ पूर्ण झाला, 55 रन झाले आणि 56 धावेचं लक्ष्य आहे स्वर्गीय शिवाजी दादा शेलार स्मृती 11 खंबालपाडा संघासमोर. काय जबरदस्त फलंदाजी. पहिल्या दिवसापासून एक गोष्ट क्रिकेट वर्तुळामध्ये चर्चिली जाते आणि ती म्हणजे की दुसऱ्या आणि मुख्य व्यासपीठाकडे खेळण्याचा प्रयत्न होत आहे आणि
टॉस बॉल चिरागसाठी संधी होती. चिराग माझ्यासाठी लेंगे विकेटसाठी मध्ये दृष्टिकोन बदलला. सुविचित चिरागच्या बॅटमधून अतिशय सुंदर आणि राऊंड विकेट. लॉरेन्स रो हा भरपूर करायचा आणि असे काही खेळाडू असतात जे फटके मारत असताना खाली पडत असतात. म्हणजे आता कृष्णा सातपुते जो ओपन क्रिकेटमधला खेळाडू आहे तो सुद्धा भरपूर वेळा असे फटके मारतो. बंटी पटेल सारखे जे फलंदाज आहेत ते असे फटके मारत खाली पडत असतात. मात्र स्वतः जरी जमिनीवर पडले तरी संघाच्या धावसंख्येला मात्र ते आकाशात घेऊन जातात. तर हा आमचा प्रियांशी स्टुडिओ. वर्षभरात जर एक गोष्ट प्रत्येक समालोचक मिस करणार तो म्हणजे प्रियांशी स्टुडिओ. म्हणजे प्रियांशी स्टुडिओमध्ये बसून हा सामना बघायची जी मजा आहे ना ती एखादा श्रीमंत माणसाला वाळकेश्वरच्या त्याचा 4 BHKच्या फ्लॅटमध्ये बसून समुद्राकडे बघत चहा पिताना सुद्धा येत नसावी ती मजा प्रियांशी स्टुडिओमध्ये आहे. आणि काकांची आठवण गो अहेड हा जो एक मंत्र आहे माणसांनी दिवसातनं एकदा स्वतःला नक्की म्हणावं गो अहेड. कारण वेगवेगळे पेच प्रसंग असतात आणि त्यातून सुटका आणि त्यातून बाहेर निघण्यासाठी गो अहेड इज द बेस्ट लाईन दॅट यू कॅन टेल युअर सेल्फ. आणि 5 षटकांचा खेळ संपलाय आणि आता SSCC खंबालपाडा डोंबिवली हा जो संघ आहे त्याला लक्ष आहे 56 धावांचं 30 चेंडूमध्ये. गो अहेड. एक हसत खेळत काका नेहमी आमच्यासोबत असायचे. 1984 साली जेव्हा इथे भरपूर कंटक होते, दगड होते आणि त्यावेळेला विलास आहार लहान होते, त्यांची मित्रमंडळी बाळगोपाळ यांना क्रिकेट खेळण्यासाठी मैदान नव्हतं आणि ह्या मैदानाचं लेवलिंग आणि त्याचं काम जेव्हा सुरू झालं ओमकार हातात काटे लागलेत, रक्त बाहेर आलंय आणि काकाने त्यावेळेला JCB म्हणा, डंपर म्हणा किंवा रोलर म्हणा ही सर्व जी मदत केली. म्हणजे चॅलेंज स्पोर्ट्स आज 1984 पासून जो बुरुज उभा आहे त्याची मुहूर्तमेढ जर रोवली गेली या लहान बाळगोपाळांकडून तर त्याचं मार्गदर्शन आणि लागणारा पाठिंबा हे RR काकांचा होता. नाही, एखाद्या वेळी आपण कुतुब मिनारची उंची मोजू शकतो आणि ती आपल्याला माहिती देखील आहे. माउंट एव्हरेस्ट जगातील सगळ्यात मोठं शिखर 8,848 किलोमीटरचं आहे. त्याची उंची आपल्याला माहिती आहे. मग ते चॅलेंज स्पोर्ट्स क्लब हे असं नाव आहे ते क्रिकेटला कोणत्या उंचीवरती नेऊन ठेवतील ना हे अजूनही आपल्याला माहिती नाही आहे. कारण क्रिकेट डेव्हलपमेंट, क्रिकेटमध्ये शिस्त आणि क्रिकेटमधली प्रगती म्हणजे चॅलेंज स्पोर्ट्स क्लब हे एक जिवंत आणि ज्वलंत उदाहरण महापौर चषकामध्ये आपण पाहतोय. हे नावच एवढं सुंदर आहे चॅलेंज. म्हणजे हिंदीमध्ये म्हणायचं झालं तर खाने में नमक नहीं तो क्या मजा और जिंदगी में चॅलेंज नहीं तो जिंदगी जीने का क्या मजा. हल्ली ओंकार फेसबुकवर, इंस्टाग्रामवर वेगवेगळे चॅलेंज असतात. बाप लेक चॅलेंज, भाऊ भाऊ चॅलेंज, नवरा बायको चॅलेंज. अरे असली चॅलेंज जो आहे तो क्रिकेट खेळण्यामध्ये आहे. आणि क्रिकेट खेळण्यामध्ये जो चॅलेंज आहे ते जर तुम्ही चॅलेंजवर क्रिकेट खेळला तर अजून मोठं चॅलेंज आहे. तर चॅलेंज क्रिकेट, कम्प्लीट क्रिकेट. तर नवीन डावाला सुरुवात होते आणि धावतं समालोचन घेऊन येत आहेत ओमकार शेटे. 56 धावेचं लक्ष. पहिलाच बॉल फास्ट अँड फ्युरियस ची रागमाळी विकेट टेकर बॉलर आणि त्याला पहिल्या बॉलवरती दिलाय पहिलाच दणका. जितू शेलारनं पाठवला बॉल रेंज ओव्हर झोन मध्ये एका टप्प्यावरती. क्रिकेट म्हणजे बहुतांश खेळाडू फर जुनं झाल्यानंतर मोठा फटका मारत असतात, परंतु जितेश शेलार जो आहे तो फरवाला नवीन चेंडूला सुद्धा मैदानाच्या बाहेर पाठवू शकतो ते त्याने दाखवून दिलंय. उत्कृष्ट टायमिंग. तो कधीच चेंडूचं फर जुनं होईल वाट पाहत नाही. कारण जितू शेलार हे नाव असं आहे की जो कधी पाहत नाही फर म्हणून गोलंदाजाच्या मनामध्ये असतं त्याच्या नावाचं डर. ओव्हर द विकेट
चिराग माईसाठी फटका अतिशय सुंदर आहे. मात्र फिल्डर आहेत लॉंग ऑफला आणि मागच्या चौकाराचं दिलंय क्विक रिप्लाय चिराग माईनं आणि फलंदाज होतो बाद. जीतू शेलार लागतो पहिला धक्का. टीम जितेश शेलार कडून इथे मोठी अपेक्षा होती, कारण तो स्वतः संघनायक आहे आणि दोन संघनायक एकमेकांच्या समोर होते. आता चिराग माळी हा जो आहे तो चौकार जो लागला त्यानंतर चिराग माळीच्या मनमस्तिष्कमध्ये सुद्धा विचाराचं द्वंद्व सुरू होतं आणि त्यांनी जितेश शेलार ज्याला आपले फटके खेळायला आवडतंय त्याला अजून एक चेंडू असा टाकला आणि जितेश शेलार अजून एक षटकार मारण्याच्या नादामध्ये फसला आणि एक मोठा बळी खंबाळपाडा संघाचा बाद झालाय. की एखाद्या चांगल्या बॅट्समनला आपल्याला बाद करायचं आहे तर त्याचा आवडता चेंडू टाका. कारण जर तुम्हाला एखाद्या शिकाऱ्याची शिकार करायची असेल तर त्या शिकाऱ्याला कोणती शिकार आवडते ते तुम्हाला माहिती हवं, जेणेकरून तुमच्या जाळ्यामध्ये तुम्ही त्याला अडकवू शकाल. आणि ते शिकार झाली. अगदी फुल्लर लेन टाकला, समोर लॉंग ऑफला खेळण्यासाठी प्रवृत्त केलं आणि एक झेल घेतला फिल्डर भावेशनं. पहिला गडी भरपूर लवकर गमावला, तर मग नंबर 3च्या बॅट्समनला लवकर यावं लागलं मैदानाच्या आतमध्ये. बॅटची वरची कडा मिस्की हुक होता. शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवला गेला. मितीये एक सिंगल आणि धावफलकावरती 5 धावा. सध्या थंडीचे दिवस आहेत. आपण म्हणतो ना की सकाळी उठल्यानंतर धुकं असतं, ते धुकं देखील सर आपल्याला एक भरपूर छान मेसेज देतं की एक एक पाऊल पुढे टाकत चला, समोरचा अंधार गायब होईल. त्याचप्रकारे मोठ्या फटक्यानंतर सिंगल डबल येणं गरजेचं होतं. ते कदाचित जितू शेलार विसरला, त्याची विकेट गेली आणि आता सिंगलनं अकाउंट ओपन झालाय बॅट्समन मिलिंदचं. आणि ते शेलार बॉटमहँडचा अतिशय सुंदर वापर लॉंग ऑनला खेळले अलॉंग द कार्पेट ऑन ड्राईव्ह. एक सिंगल ऍड होती टीमच्या टोटलमध्ये. नितेश शेलारचा धावफलक देखील सुरू झाला एका धावेनं आणि संघ 1ने पुढे सरकतोय. टीमची टोटल धावफलकावरती 6 धावा. 56 धावेचं लक्ष्य म्हणजे 11.20 ही सरासरी हवी आहे. म्हणजे कशा प्रकारे रणनीती असेल खंबालपाडा संघाची. फुल टॉस बॉल, टायमिंग चांगलं आहे, एलिव्हेशन मिळालं नाहीये आणि मिड विकेटला मान्यवर कक्षाच्या अगदी समोर एक सुंदर झेल आणि फलंदाज बाद होतोय. लागतोय धक्का. मिलिंद बॅक टू डग आउट. पुत्र भिवंडीचे साई शेलार आणि त्यांच्या संघाचा खेळ त्यांना एवढा आवडलाय की त्यांनी खास म्हणजे आपल्या शुभेच्छा पाठवल्यात साई शेलार यांच्यासाठी. स्वतः नगरसेवक आहेत आणि एवढं चांगलं खेळतात, तर त्यासाठी एक कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि ऑल द बेस्ट असा निरोप पाठवलाय. तर गडी बाद होत आहे अजून एक. ओमकार, अजूनही मला कुठे असं वाटतंय की आकाशामध्ये फटके खेळणं हे अजूनही धोकेदायक आहे. म्हणजे षटकार मिळेल, चौकार मिळेल, परंतु समोर गडी सुद्धा जाईल आणि बाद होणारा प्रत्येक गडी जो आहे ना तो प्रेशर बनवत जाईल. नक्कीच दबाव येतो फलंदाज बाद झाल्यानंतर. त्यामुळे तालमेल भागीदारी अगदी महत्वाची आहे. क्रिकेटचा आर जिम्मेदारी नक्कीच तुम्हाला शिकवतो. स्विच हिटचा प्रयत्न, चेंडू निघून जातो निर्धाव. अशाच काही गोलंदाजीनं मागच्या सामन्यामध्ये घाट कप पाणी ज्या संघानं प्यायलं होतं, मुंबईचं पाणी क्रिकेटचं पिऊन एक क्रिकेटचा क्लास घेऊन जो संघ उतरला होता माहुलगाव, त्यांच्या विरुद्ध देखील अशीच गोलंदाजी चिराग माईनं केली. तो सामना जिंकून आता खंबालपाडा त्यांच्या समोर आहे आणि या सामन्यामध्ये देखील तोच दर्जा चिराग माईचा पाहायला मिळाला. फास्ट अँड फ्युरियस बॉलर आहे चिराग माई आणि 6 धावा देत 2 फलंदाजांना त्यांना बाद केलाय. आता सरासरी सर वाढती आहे. 24 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे. आता जर आपण पाहिलं 11.20 होती सुरुवातीला, आता 12.50 वरती जाऊन सरासरी रिक्वायर रन रेट पोहोचलाय. तर मग पाहायचं आता हे फलंदाज डावाला आकार कशा प्रकारे देतील. नाही, खूप प्रेशर आहे, परंतु दुसऱ्या बाजूला खंबालपाडा संघातील जे इतर फलंदाज आहे त्यांनी हा विचार करावा की प्रत्येक वेळी जितेश शेलार जिंकून देऊ शकत नाही, आम्ही काय करणार. तर त्या सर्व फलंदाजांसाठी आज ही सुवर्ण संधी आहे सामना जिंकून देण्याची. प्रत्येकाला चांगलं योगदान द्यावं लागेल आणि ते देण्यासाठी हा खेळाडू सज्ज आहे. पहिला बॉल लॉंग ऑनच्या वरतून पाठवलाय, स्वागत केलंय गोलंदाजाचं षटकारानं.
ओंकार भोईरच्या चेहऱ्यावरती थोडीशी नाराजी आली. आपले ऑफिशियल ऑनलाईन स्कोरर, कारण ते राहण्यामधनं बिलॉंग करतात आणि या षटकाराचा इम्पॅक्ट काय पडेल ते त्यांना देखील माहिती आहे. टीमची टोटल 6 पुढे जाते. धाव फलकावरती धावा 12 आणि इथे फटका अतिशय सुंदर आहे, मात्र कॅच झाली आहे ड्रॉप. हे बघा, झेल घेणं म्हणजे शाळेतील प्रश्नपत्रिकेप्रमाणे नसते की 5पैकी कुठले 3 सोडवा. इथे 5 आले, 5 घ्यावे लागतील आणि ते पण स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी. खेळायला जात असताना आई वडील किंवा फॅमिली सुद्धा सांगत असतील बाकीचे दिवस कॅच सोडा, परंतु महापौर चषकाच्या शेवटच्या दिवशी सोडू नका. आणि तो झेल सुटल्यानंतर रन्स देखील येताना दिसले. त्यांनी अंपायर्सकडे अपील झालाय रनआउटसाठी आणि अंपायरनं हा निर्णय पाठवलाय. आता टेक्नॉलॉजी टीमकडे, आमच्या मॅच रेफरींकडे पाहायचं तिसऱ्या पंचांचा निर्णय काही क्षणात काय येतोय. एक वेगळी शैली असतं बॉलरची. काही बॉलर असतात बॅक ऑफ द हँड टाकतात, काही गोलंदाज फिंगर रोल करून टाकताना आपण पाहतो आणि प्रत्येकाच्या ग्रीपमध्ये एक वेगळं परिवर्तन असतं आणि हा खेळाडू कुठेतरी एक वेगळी शैली दाखवतोय. रनआउटसाठी थर्ड अंपायर रेफर केला गेलाय. पाहिजे काही क्षणात निर्णय काय येतोय. बेल्स ज्यावेळी वरती आली त्यावेळी फलंदाजाची बॅट ग्राउंडिंग झाली आहे का, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. बॅट ऑनलाईन होती की बॅट पूर्णपणे सुखरूप पोचवली आहे आणि जो विकेटचा धोका होता तो टाळला आहे का, या गोष्टी सध्या पाहिल्या जातात. फोटो फिनिश अगदी थर्ड अंपायरला देखील आता वेळ घ्यावा लागतोय, कारण पाहू शकाल आपण ऑनस्क्रीन भरपूर निर्णय क्लोज आहे आणि असेच काही निर्णय सर फक्त तिसऱ्या पंचांकडे पाठवलेत. कौतुक करेल पूर्ण ऑफिशियल अंपायरचं. प्रथमेश आंगणे सर आहेत या मॅचमध्ये आणि अमर महातो पण त्यांची भूमिका पार करत असताना ऑफिशियल स्कोरर अल्पेश गायकवाड आणि सिग्नल आला रेड आणि परतावं लागत आहे. लाल रंग आहे ना धोक्याचा असतो आणि तो धोका खंबालपाडाला बसला आणि ते शेलारला जावं लागलं माघारी. रनआउटच्या स्वरूपात सांघिक यश विलासमोती राहणार संघाला मिळत आहे. अशा प्रकारे घाई महाग पडू शकते, कारण नेवर रन ऑन अ मिसफील्ड असं म्हटलं जाते. क्रिकेट प्रशिक्षक जे असतात ते आपले जे शिष्य असतात त्यांना सांगत असतात नेवर रन ऑन अ मिसफील्ड. आणि अगदी जॉब बॉयकॉट जवळपास प्रत्येक सामन्यात हा सांगायचा. त्याचं कारण असं आहे की टेक्निकल जे क्रिकेट आहे त्यात आणि इथे कुठेतरी कमालीची प्रसंग अवधानता त्या खेळाडूमध्ये होती. झेल सुटला तरी काय हरकत नाही, पण मी थ्रो करून बघतो आणि लगेच त्याच्यानंतरचा चेंडूमध्ये जो थ्रो आला तिथे त्याने ते दाखवून दिलं. एक झेल सुटला म्हणजे सर्व जग संपत नाही, एक अपयश आला तर सर्व काही संपत नाही. आपण परत एकदा यशाकडे जाऊ शकतो ते दाखवून दिलं आणि बाद केलंय त्या फलंदाजाला. गोलंदाज सज्ज होतो बंटी. अतिशय सुंदर गोलंदाजी तो करतोय. स्कोर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक आलेत. एक सिंगल ऍड होईल म्हणून म्हटलं जातं ना, जीवनात एकदा नाही 10 वेळा पराभूत व्हा, पण एकदाच असं जिंका की साऱ्यांनी तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे, कारण तेव्हाच तुमच्याकडनं घडला जातो एक नवा इतिहास. आणि जर हा सामना तुम्ही जिंकताय तर इतिहासाचं साक्षीदार 2021 महापौर चषकाचं बनू शकाल. सुपर 4 मध्ये तुमची जागा निश्चित होऊ शकते. पॅडवरती जाऊन चेंडू आदळलाय. अंपायरकडे अपील झालं होतं लेग बिफोर विकेटसाठी. इम्पॅक्ट कुठेतरी चर्चेचा भाग राहिला अंपायरसाठी. अतिशय चांगला निर्णय, कारण भरपूर शफल झालं होतं. बॅट्समन विकेटच्या रेषेमध्ये देखील नव्हते. चेंडू निधाव जातो. साई शेलार अगदी महत्वाचा रोल त्याचा या मॅच मध्ये राहणार आहे आणि तो रोल प्ले करण्यासाठी तो सज्ज आहे. स्टँड अँड डिलिव्हर. बॉल सरळ जाऊन स्टँड मध्ये विसावलाय. लॉंग ऑनच्या वरतून डीप विकेट. साई शेलार ब्रँडेड सिक्सर. देखील 8-8-8-8 आहे आणि हा देखील छक्का नाही 8च होता, पण धावा मिळतील 6. येतो षटकार. ज्या पद्धतीने तो फटका मारलाय म्हणजे नक्की म्हणावं लागेल
तो गॉल्फ खेळत होता की काय ताकदीने. आणि हा तोच फलंदाज आहे साई शिलार ज्यांनी शारजाच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर अगदी रस्त्यावर षटकार मारला. म्हणजे जे IPL मध्ये तुम्ही यावर्षी बघितलं असा षटकार. आणि लेदर बॉलला टाईम करणं सोपं असते, टेनिस बॉलला टाईम करणं तेवढंच अवघड असते. परंतु साई शिलारने दाखवून दिला डोले शोलेवाला बल्लेबाज. आणि ज्या पद्धतीने तो षटकार त्यांनी मारला, जर खंबालपाडावाशी बघत असतील तर त्या लोकांनी सुद्धा नक्की सांगितलं असेल साई कीप इट अप. येस, अगदी प्रत्येकाचं तर स्वप्न म्हणजे महापौर चषक. आणि आता काहीच संघ उरलेत जे आपल्याला विजेते होताना दिसतील. आणि सध्या ही मॅच अशी आहे की जो संघ पुढे जाईल तो संघ काहीतरी या स्पर्धेतून घेऊन जाईल. आणि की जिंकलात तर एक वेगळा जल्लोष तुमच्या गावामध्ये दिवाळी येण्याआधीच दसरा दीपावली सगळं काही येईल. आणि आज ती संधी मग चालून आली आहे. तर मग संधीचं सोनं इथे करावं लागेल. कारण आपण म्हणतो ना, संधी चहात बुडवलेल्या बिस्किटसारखी असते. बिस्किट चहात बुडवलं, काढायला थोडा उशीर झाला ते निसटून जातं. तशी संधी देखील आहे, थोडा जरी उशीर केला ती निघून जाते. तर मग संधीचं सोनं करा, जिंकत चला, लढत चला, खेळत चला. आणि समीकरण फलकावरती जर आपण पाहिलं 2 षटकांमध्ये झालीत 20 टार्गेट 56चं 18 बॉल 36 धावसंख्येची अजूनही गरज आहे. तिसरं षटक चिराग माई, पहिला चेंडू चिरागचा, एक बाउन्सर त्याने ते टाकला आणि त्यामुळेच अंपायरनं 1 फॉर द ओव्हर हा कॉल त्याला केला. नाही, चांगली सुरुवात करून देतोय चिराग माळी. चिरागला माहीत आहे. आणि क्रिकेटमध्ये एक म्हण आहे, फास्ट बॉलर शुड ऑलवेज बी अग्रेसिव्ह इररिस्पेक्टिव्ह ऑफ द सिच्युएशन ऑफ द मॅच. मॅचची स्थिती काय आहे ते असून द्या, पण जो द्रुतगतीचा गोलंदाज असतो त्यांनी आक्रमक पवित्रा दाखवायलाच हवा. पुढील चेंडू आणि त्या चेंडूला जेवढा वेगाने आला त्याच वेगाने मैदानाच्या बाहेर पाठवून दिलाय. 6 धावांसाठी भव्य फटका. आणि हा षटकार आहे ना, संघर्षाचा शंखनाद करून जातीये टीम खंबालपाडा. आणि षटकार देखील कुणाला ठोकलाय. मागच्या बॉलवरती त्यांना बाउन्सर टाकला, चॅलेंज केलं बॅट्समनला. त्यात चिराग माईला दुसऱ्या बॉलवरती उत्तर दिलं. शॉर्ट अँड पूल करत असताना मिड विकेटच्या वरतून हा सिक्सर खेचलाय फलंदाज सुशांत साळवीनं. चिराग यांचा पुढील चेंडू परत एकदा रेंज रोवर शॉट असणार आहे. हो, अगदी रेंज रोवरच्या वरून जातोय चेंडू. 6 धावांसाठी सुशांतने केलंय सर्वांना शांत. परिस्थिती कशीही असू द्या, समुद्रांच्या लाटांनी त्यांची खळवळ जशी थांबत नाही तशी या फलंदाजाची आपण म्हणू शकतोय चळवळ थांबत नाहीये. आणि इथे कुठेतरी लांब स्टँडमध्ये वडवली संघ हा सुद्धा टाळ्या वाजवतोय डोंबिवली संघासाठी. नाही, प्राईड असतं. आपल्या विभागातील संघ खेळतोय त्याचा अभिमान वाटतो. कारण डोंबिवली आणि भिवंडी म्हटलं तर क्रिकेटचा मोठा वारसा आहे या दोन्ही शहरांना. आणि अनेक डोंबिवलीचे चाहते आज जोडले गेलेत महापौर चषकासोबत. कारण त्यांना माहिती आहे आपली टीम खेळते, आपला परिसर खेळतोय, आपल्या परिसरासाठी संघ खंबालपाडा आणि वडवली शेवटपर्यंत तग धरून थांबली आहे महापौर चषकामध्ये. अजून एक टोलावून मारायचा फटका आणि याबरोबर बाद होतोय. परंतु शॉर्ट आणि स्वीट खेळी ही संपुष्टात आलेली आहे. चिराग माळी नक्कीच त्या फलंदाजाचा बिमोड करण्यामध्ये यशस्वी ठरला आणि चतुर्थ गटी बाद होतोय तो म्हणजे फलंदाज सुशांत. ते सुशांत आहे ना, दबाव कमी केला साई शेलार या खेळाडूवरचा. कारण त्याच्यावरती जिम्मेदारी वाढली. मग ते सुशांत याला आणि आपण म्हणू शकतो की फटा पोस्टर निकला हिरो. आणि आता मैदानाच्या आतमध्ये या खंबालपाडा संघाचा गेम चेंजर आशुतोष चव्हाण येतोय. अजूनही फलंदाजी भरपूर खोलवर आहे आणि गोलंदाजी देखील चांगली आहे टीम राहणालकडे. त्यामुळे हा सामना एक वेगात संघर्ष प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 7 चेंडूमध्ये 20 धावांची खेळी त्याने दाखवली आणि चिराग माळी आता यशस्वी ठरलाय. बघायचंय कुठल्या पद्धतीने साई शेलारला तो गोलंदाजी करणार. 32 वर 3 4. आताचा हा परत एकदा बाउन्सर आणि अपील आणि साई शेलार बाद. काय जबरदस्त टेक ऑफ होता. एखादा एरोड्रॉम वरनं जसा प्लेन टेक ऑफ करतो त्याच पद्धतीचा चेंडू. साई शेलारचं
पदलालित्य अजिबात बघायला मिळालं नव्हतं आणि चिराग माळी परत एकदा गोलंदाजीमध्ये आपली चुणूक दाखवून देतोय आणि एकामागे एक दोन मोठे हादरे देतोय तो चिराग माळी. पाचवा गडी बाद होतोय. आपण बघत आहात महापौर चषक 2021 शेवटचा दिवस आज. क्वार्टर फायनलचा सामना मित्रांनो, आज 7 सामने आहेत. प्री क्वार्टर फायनल आधीच झाली आहे जिथे विलास स्पोर्ट्स रानाळ यांनी पराभूत केलंय आगरी राजा माहुल यांना. हा क्वार्टर फायनलचा सामना आहे. यातून जिंकणारा संघ सेमीफायनलकडे वाटचाल करणार आहे आणि त्या सेमीफायनल नंतर 4 मोठे अंतिम सामने तुम्ही आज बघणार आहात चॅलेंजच्या या पवित्र भूमीवर. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरतोय हेमंत. 2 षटकार सुशांतच्या बॅटमन आले. समीकरण होतं 14 बॉल 24. कुठेतरी संयम देखील आता तितकासा गरजेचा होता, कारण 2 षटकार खाल्ल्यानंतर चिराग माई पेटून उठला होता अगदी जिंकण्याच्या ईर्षेनं आणि अजून एक मोठा फटका खेळण्याचं मानस धाडस दाखवलं, पण ते यश मिळालं नाही. आणि विकेट मात्र जरूर मिळाली, ती म्हणजे चिराग माईला, जी या मॅच मध्ये एक वेगळाच इम्पॅक्ट टाकून जाईल. तर हेमंत सामोरे जातोय तो चिराग माळी यांना. 5 गडी बाद 32. सर्वात महत्वाचं म्हणजे षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करण्याची जी जिद्द असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुत्तैया मुरलीधरन भरपूर वेळा त्याला षटकार लागायचा आणि तो दुसऱ्या चेंडूवर फलंदाजांना सपशेल फसवायचा किंवा शरणागती पत्करण्यासाठी तो त्याला भाग पाडायचा. तर चिराग माळी यांनी आपले 2 षटक पूर्ण केले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32. मागील षटकामध्ये 12 धावा आलेत आणि 2 गडी बाद झाले. आणि जे 2 गडी बाद झाले ते अतिशय महत्वाचे गडी होते. परंतु जर ओमकार तू बघशील तर ते 2 षटकार जर सोडले तर इतर 4 चेंडू निर्धाव आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही. दॅट इज चिराग माळी. तेच महत्वाचं ना सर. फलंदाज जर एक चांगल्या बॉलर समोर 2 सिक्सर बॅक टू बॅक खेचतोय, त्यानंतर तुम्हाला परिस्थितीला पाहून क्रिकेट खेळणं ते देखील महत्वाचं होतं. आणि आता समीकरण उरलंय 12 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची गरज आहे आणि गोलंदाजीसाठी सज्ज झालाय या राहनाल संघाचा आणि भिवंडी शहराचा एक अष्टपैलू खेळाडू भावेश चौधरी. भावेश चौधरी यांचा पहिला चेंडू आलेल्याच परत एकदा रेंज रोवरच्या दिशेने हा उत्तुंग षटकार. धावसंख्या 38. 5 गडी बाद. बघा हे क्रिकेट आहे ना, हे सर्वांना आवडते. याचं जेवढं वारेमाप कौतुक केलं तेवढं कमी आहे. एका बाजूला गडी पडते, दुसऱ्या बाजूला षटकार लागतो, परत गडी परत षटकार. आणि डोलायमान स्थितीमध्ये जेव्हा सामना असतो तेव्हा हृदयाचे ठोके सुद्धा कधी कधी चुकतात. प्रेक्षकांना असेच सामने हवे असतात. मग त्यासाठी IPL बघण्यासाठी 4,000 10,000 आणि 20,000चे तिकीट काढायची गरज नाही. फक्त महापौर चषक चॅलेंज स्पोर्ट्सचं ऑन करा यूट्यूबवर आणि मनमुराद आनंद लुटा. चॅलेंज स्पोर्टच्या माध्यमातून टेलिकास्ट प्रिन्स मूवीची पूर्ण टीम इथे सज्ज आहे. भावेशचं स्वागत झालंय. आताचा नक्की चौकार वाचवलाय, कारण ज्या पद्धतीने चेंडू भावऱ्यासारखा फिरला होता मागे चॅलेंजच्या मैदानावर थर्ड मॅन आणि फाईन लेग हे 2 असे धोकादायक फिल्डिंग ची जागा आहे. भलभल्या संघांना धूळ चारलेली आहे त्या पोझिशननी. आताचा मात्र फलंदाज बचावलं गेलाय आणि धावसंख्या पुढे सरकते. आता जाऊन पोचली ती 39. सामना जिंकण्यासाठी 56 धावा काढायच्या आहेत आणि आता 17 धावांची गरज. हेमंत परत एकदा हेमंत फेकून देतोय त्या चेंडूला मैदानाच्या बाहेर. द हॉट शॉट. जितू श्रीलार बाद झाल्यानंतर आपण म्हणालो की प्रत्येक मॅच तुम्हाला एक खेळाडू जिंकून देऊ शकत नाहीये आणि कदाचित ती एक लाईन आहे ना खंबालपाड्यानं अगदी मनामध्ये ठेवली आहे आणि त्यांचा प्रत्येक फलंदाज येतोय एक सिक्सर मारतोय. धूप से निकल के ते जे गाणं आहे ना, दुनिया भुला के तुझसे मिला हूं, निकली है दिल से ये दुआ, रंग दे तू मोहे गेरुआ. आज गेरुआ छा गया है. गेरुआ आज
दाखवतंय फलंदाजीमध्ये आपला दर्जा आणि धावसंख्या झाली 45-11ची गरज. भावेश यांचा पुढील चेंडू हवेमध्ये रॉकेट सारखा झेल बदलण्याची संधी. चिराग माळी सोडणार नाहीये. परत एक गडी बघायला मिळतोय. परत एकदा डोलायमान स्थिती या सामन्याची. असे सामने प्रेक्षकांना आवडतात आणि शेवटच्या दिवशी तर नक्कीच आवडतात. हार मानायला तयार नाहीये खंबालपाडा आणि सामना सोडायला तयार नाहीये राहणार. म्हणजे क्रिकेटचं जे द्वंद्व युद्ध असतं ते आपल्याला पाहायला मिळतं. आणि काल देखील आपण म्हणालो ना, जीत की जंग और हार का मातम इस बीच का जो अंतर होता है बड़ा बेमिसाल होता है. अतिशय चांगलं महापौर चषकाचं वातावरण आहे. चतुर्थ षटक. पुढील चेंडू आताचा हा फुलटॉस चेंडू होता. काहीसा ऑफ यष्टीच्या बाहेर जाणारा इन डिपर टाइप ऑफ चेंडू. मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरलाय तो धनाजी, जो नॉन स्ट्रायकर एंडला आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे तो म्हणजे आशुतोष. धावसंख्या झाली ती आता 45. गडी बाद झाले ते एकूण 6. खाली राहणारा सबमरीन चेंडू आवाक्याचा भरपूर बाहेर. एक धाव मिळते. एक चेंडू अतिरिक्त खेळायला मिळणार आहे. धावसंख्या आता 46. 10 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू 10 धावा. होऊ शकते आणि होऊ शकत नाही. टू बी और नॉट टू बी. होईल की नाही. Oh, this is the shot of the tournament. Look at that. Shot of the tournament on the offside, straight down the ground. There she goes. Kadak. जेवढा कडक लिज्जतचा पापड नाही तेवढा कडक मारला. आतापर्यंत स्ट्रेट 6 ऑन साइडने भरपूर बघायला मिळाले, पण ऑफ साइडला मारण्यात आलेला हा जबरदस्त मोठा फटका. आणि म्हणूनच या टीमला चेस मास्टर म्हटलं जातं. अनेक असे इतिहास आहेत. 5 ओव्हरमध्ये 80, 90, 12 बॉलमध्ये 51 देखील या संघानं बनवलेत, 6 बॉलमध्ये 28 देखील या संघानं बनवलेत. आणि आता तर त्यांच्यासमोर समीकरण आहे 6 बॉल 4. खरं तर क्रिकेटच्या भाषेत 4 फटक्यांचं काम आहे, पण खंबालपाड्याच्या भाषेत म्हणायचं झालं तर 1 फटक्याचं काम आहे ना. नक्की. आणि हे स्कोर कार्ड तुम्ही बघत आहात आणि ज्या पद्धतीने तो षटकार मारलाय फलंदाज आशुतोषने मारलाय तो षटकार आणि ऑफच्या दिशेने स्ट्रेट 6. आय थिंक दिस इज फॅन्टास्टिक. अशी गुणवत्ता दर्जेदार फटका बघायला मिळतोय. तर मित्रांनो, शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये जुळतायत सदाबहार कॉमेंटेटर अजय घरत आणि त्यांच्या जोडीला अजून एक युवा सदाबहार कॉमेंटेटर ओमकार शेटे. धन्यवाद. 6 चेंडू 4 धावा. शेवटचं षटक कोणत्या गोलंदाजाचा वापर इथे केला जाईल. काल हा कारनामा केला होता. सिटी क्रिकेटमध्ये खेळताना 6 बॉल 3 रनची गरज होती आणि ते नाव होतं चॅलेंज स्पोर्टच्या प्रशांत परदेशीचं. चॅलेंजच्याच दोन्ही गोलंदाजांनी असा कारनामा केलाय. लेस दॅन रन बॉल इक्वेशन शेवटच्या ओव्हरमध्ये असताना त्या डिफेंड करण्याचा त्यांनी पुरेपूर सक्सेसफुल प्रयत्न केलाय. सुदर्शन शेळकेनं देखील अक्षरशः 4 धावा डिफेंड केल्याच होत्या. तो सामना टाय झाला होता. चॅलेंज ए आणि चॅलेंज बी ची ती मॅच होती. आता गोलंदाजीसाठी येतोय करण. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली या इनिंग्समध्ये. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली गोलंदाजाने. पहिलाच बॉल बीमर. 1 धाव पूर्ण केली जाते. फक्त 2 धावांची आवश्यकता विजयासाठी SSCC खंबालपाडा टीमला. 6 चेंडू शिल्लक. ना चॅलेंज स्पोर्ट्स क्लब आहे ना, मला सातत्यानं विचारत होतं की डोंबिवलीमधल्या टीम आलेत, कोण जिंकत नाहीये, कोण जिंकत नाहीये. फायनली वडवली आणि खंबालपाडा या 2 संघांनी कुठेतरी उत्तरं दिली की आम्ही देखील जिंकण्यासाठी आलोय. आता सुपर 4चे दरवाजे कुठेतरी खुले होत चाललेत, कारण पहिलाच बॉलरनं मोठी चूक केली
वेगवेगळे खेळाडू त्यांची देखील चांगली कामगिरी करतायत. ह्या मॅचमध्ये पहा, सुशांतने आधी धडाकेबाज खेळी साकारली आणि त्यानंतर आशुतोष जबरदस्त कामगिरी करतोय. पुढचा बॉल फ्री हिट, 2 धावांची आवश्यकता. लोवर फुल टॉस लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेनं, हवेतून बॉल चाललाय सीमा रेषा पार. हा षटकार, विजयी फटका आशुतोषच्या बॅट मधून आणि सामना जिंकलाय SSCC खंबालपाडा संघानं. आणि मॅच जिंकली आहे ती म्हणजेच टीम स्वर्गीय शिवाजी दादा शेलार स्मृती 11 खंबालपाडा. नावामध्ये आहे दमखम आणि त्यांनी जिंकलंय. अगदी रुबाबात ही मॅच. आणि काही क्षणात आपण वळणार आहोत मान ऑफ द मॅच कडे. नुकतंच शुभागमन झालं लेजंड ऑफ भिवंडी विलासराव पाटील साहेबांचं. क्रिकेटमधली प्रगती, क्रिकेटमधली शिस्त आणि क्रिकेटमधली एक मोठी स्पर्धा भरवण्याचा बहुमान ज्या नावापुढे आहे ते नाव म्हणजेच विलासराव पाटील साहेबांचं. स्वागत आहे आपलं, शुभ दुपार. आणि मान ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत आणि सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. सुशांत साळवी आहे या सामन्याचा मान ऑफ द मॅच. कारण खरं तर कठीण परिस्थितीमध्ये त्यानं चिराग माई समोर 2 सिक्सर मारले आणि कमी चेंडूमध्ये जास्त धावा आणि सामन्यातला दबाव पूर्णपणे ज्यांना बाजूला सारला तो सुशांत साळवी ठरतोय. मॅन ऑफ द मॅच, ओव्हर टू यू प्रेझेंटेशन बॉक्स. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, शुभ आगमन होते सन्मान्य विलासराव साहेब यांचं. महापौर चषकाचं यशस्वी आयोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली चॅलेंज स्पोर्ट्सने करून दाखवलंय. आणि आज शेवटचा दिवस आणि अतिशय खेळामेळाचा आनंद आणि आल्हाददायक वातावरण बघायला मिळतंय. तर सामनावीरचा पारितोषिक देण्याकडे आता आपण वळणार आहोत. सामनावीरचं पारितोषिक तर सामनावीरचं पारितोषिक सुशांत यांना देत आहेत. युवा खेळाडू आहे सुशांत. हा धनादेश महापौर चषकाचा आणि त्याचबरोबर महापौर चषकाची सामनावीरची ट्रॉफी शशी गाडगे साहेब यांच्या शुभ हस्ते. खूप खूप धन्यवाद. सुशांत, 1-2 मिनिटं बोलूया. देऊन टाक त्यांना, बोलायला बरं पडेल. म्हणजे मी जेव्हा पिक्चर बघतो ना तेव्हा हिरो जो असतो, हिरो तो हिरोईनला आगीतून बाहेर काढतो. आणि हिरोईनला जेव्हा आगीतून बाहेर काढतो ना डायरेक्टरचं ऐकायचं असते. परंतु इथे हिरो हाच आहे, दिग्दर्शक हाच आहे आणि पटकथा पण त्याचीच होती, असा सुशांत सावी.
सुशांत तुला वाटलं होतं सामनावीरचं पारितोषिक या इम्पॉर्टंट सामन्यामध्ये भेटेल? वाटलं तर नव्हतं, पण मी प्रयत्न केले कारण सपोर्ट आहे तसा माझ्या टीमचा माझ्यावर सोबत, म्हणून प्रयत्न जास्तीत जास्त झाले माझ्याकडून. जितेश आज लवकर बाद झाला आणि जेव्हा एकामागे एक गडी बाद होत होते, षटकार लागत होता, गडी बाद होती, षटकार लागत होता, गडी बाद होत होती, अशा वेळेला असे डोलायमान सामने जे असतात ते खेळण्याची मजा एक वेगळी असते. तर तुला असं कधी आतून प्रेशर जाणवलं का? तुला कॉन्फिडन्स होता नाही आपण करून टाकूया? नाही, प्रेशर तर साईदा बोललेला, तू तुझा गेम खेळ, बाकी आम्ही बघतो, त्यानुसार मी खेळलो. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. ज्याचं उज्ज्वल आहे भावी तो आहे सुशांत सावी. तर अभिनंदन. आणि मित्रांनो आता आपण पुढील टॉस कडे वळणार आहोत. यस, गिरामीन का सेमीफाइनल मुकाबला हरेश, गिरामीन का सेमीफाइनल मुकाबले का आपको टॉस करना है. खंबालपाड़ा बनाम वडावली बी, पलक स्पोर्ट वडावली बी और SS खंबालपाड़ा. तर या नाणेफेकसाठी मी विनंती करणार आहे जय पाटील, त्याचप्रमाणे मयूर पाटील आणि केयूर पाटील, ऑल ब्रदर्स, पाटील ब्रदर्स. आणि योगायोगाची गोष्ट अशी आहे की दोन्ही डोंबिवलीकर एकमेकांसमोर भिडतात, म्हणजे ऑल इन डोंबिवली यांच्यातला एक पुढे तर जाणारच आहे. तर मला असं वाटतं की आता डोंबिवलीची व्ह्युअरशिप आता झटकन वर जाणार, कारण दोन डोंबिवलीकर आहेत. तर दोघांना शुभेच्छा आहेत, खंबाळपाडा संघ आणि वडवली संघाला. तर नाणेफेक जय पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. महापौर चषक हा कॉल आहे आणि महापौर चषक. खूप खूप धन्यवाद जय पाटील, केयूर पाटील आणि मयूर पाटील. सर्वप्रथम नाणेफेक जिंकून काय निर्णय घेशील? क्षेत्ररक्षण करू. ग्रेट. आणि तुम्ही दुपारी सुद्धा खेळलात, रात्री सुद्धा खेळलात आणि तुम्हाला माहीत आहे आता कसा खेळ होणार आहे. पण तू समोर तुमचाच एक भाऊ डोंबिवलीकर, तो तुमच्या समोर आहे. तर ही रंगत कशी रंगणार लढत? नक्कीच प्रेक्षकांना मजा येईल आणि दोन्ही संघांना आमचे डावपेच माहीत आहे आणि मॅच देखील चांगली होईल. खूप खूप धन्यवाद. तर तुम्ही क्षेत्ररक्षणाची सुरुवात करू शकता. जितेश, हां मध्ये ब्रेक असणार आहे, परंतु असं म्हणजे वाटतं होतं की समोरचा संघ